नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि घराघरामध्ये आंबा पोळी, आंबा केक, आंबा आईस्क्रीम असे नानाविध प्रकार केले जात आहेत. आमरस तर आठवड्यातून अगदी 2 ते 3 वेळा केलाच जातो. तर अशाच या आंब्याच्या रसापासून आज आपण आंब्याचा शिरा करणार आहोत. तर हा शिरा करायला एकदम सोपा, खायला मऊसूद व चविष्ट असतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. शिरा करण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे. यामध्ये पाऊण कप वितळून घेतलेलं तूप घालून घेऊया. ज्या कपाने आपण इथे पाऊण कप तूप घेतलेलं आहे त्याच कपाने इथे 1 कप भरून बारीक रवा घालून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे बारीक रव्याऐवजी मोठ्या रव्याचा वापर केला तरीही चालू शकते. शिऱ्यासाठी शक्यतो बारीक रव्याचा वापर केलेलाच उत्तम. हा रवा आपल्याला मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला रवा भाजत असताना तुपाचं प्रमाण खूप जास्त वाटत जरी असले तरीही एका कपासाठी पाऊण कप तूप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर इथे रव्याचा हलकासा कलर बदललेला आहे. आता यामध्ये थोडेसे काजू बदामाचे तुकडे घालून घेऊया. 10 ते 12 मनुके घालूया. एखाद मिनिट हे ड्रायफ्रूट्स रव्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता यामध्ये ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने इथे पाऊण वाटी साखर घालून घेऊया. यापेक्षा इथे तुम्ही कमी साखरही वापरू शकता. शिरा खाताना एकदम गोडगोड न लागता चवदार लागण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. रवा भाजत असताना शेजारच्या शेगडीवरती ज्या कपाने आपण 1 कप रवा घेतला होता त्याच कपाने इथे 2 कप पाणी गरम करत ठेवलेलं होतं. हे गरम पाणी या रव्यामध्ये घालून घेऊया. इथे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता किंवा निम्म पाणी व निम्म दूधही वापरू शकता. परंतु हा आपण आंबा शिरा करत असल्यामुळे आपण इथे फक्त पाण्याचाच वापर केलेला आहे. सर्व पाणी वापरल्यानंतर यामध्ये अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. शिरा चांगला मिक्स केल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून 5 मिनिटासाठी मंद आचेवरती शिरा शिजू देऊया. 5 मिनिटानंतर शिरा चांगला शिजलेला आहे. शिरा चांगला शिजल्यानंतर परत एकदा चांगला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये अर्धा कप आंब्याचा रस घालून घेऊया. परत एकदा शिरा या रसामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. शिरा करताना कुठल्याही एखाद्या वाटीचा वापर करून त्या वाटीनेच इतर सर्व वस्तू मोजून घ्यायच्या आहेत. तरच तुमचा शिरा अजिबातही बिघडणार नाही. तो एकदम परफेक्ट असा बनेल. आता यामध्ये थोडेसे आंब्याच्या गराचे तुकडे करून घेतलेले आहेत छोट्या छोट्या आकाराचे, ते घालून घेऊया. तुकडेही यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा कढईवरती झाकण ठेवून 2 मिनिटासाठी शिरा शिजू देऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या शिऱ्याला एकदम मस्त असा रंग आलेला आहे व एकदम मऊ लुसलुशीत दिसत आहे. इथे आपण वापरलेलं तूप हे एकदम परफेक्ट पडलेलं आहे. शिऱ्याचा सुगंध वाढवण्यासाठी गॅस बंद करून आता यामध्ये सर्वात शेवटी अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया. शिऱ्यामध्ये नेहमी वेलची पूड गॅस बंद करूनच घालून घ्यायची आहे. तसेच वेलची पूड सर्वात शेवटी वापरायची आहे, तरच त्याचा सुगंध अगदी छान उतरतो. तर या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा एकदा तरी अशा प्रकारचा आंब्याचा शिरा नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.